महाराष्ट्राच्या जनतेचा त्या बैलावर प्रेम आहे। त्यांच्या आशीर्वादाने सुखरूप बैल सर्व्यावर आजारावर निधन करून बाहेर निघालेला आहे। बरं, बैल रोज चालवायला नेतात पोरं, कमीत कमी 5-6 किलोमीटर, 1.5-2 घंटे, 2.5 घंटे एवढ्या घंट्यात बैल घरी येतो। सर्व आमचा टीमवर्क आहे पोरांचा, ते घेऊन जातात। पवनी वगैरे पवनी त्याला पलवायचा असेल ना, ते 3 दिवस पहिले आम्ही पवनी टाकतो बैलाला। पवनी टाकल्यानंतर एवढा फ्रेश होतो बैल का मला काढा फक्त सांगतो बाहेर। जसा आपण इथं बोलतो ना आम्ही बैलांजवळ, तसं त्याला माहिती पडत असेल देवरूपी बैल आहे माझ्यासाठी, तर देवच आहे। आणि ती जिद्द माझी प्रत्येक त्यांनी पूर्ण करून टाकलेली आहे। जे बोललेले होते पूर्ण करून टाकलेलं आहे। आणि बैल आहे ना, जसा वय झालाय तशी त्याला जवानी येत चाललेली आहे। की एवढं मोठे आपण बैलाचे मालक आहोत, तर आपल्यामुळं त्याच्या नावाला थोडा तडा वगैरे जाणं ही जबाबदारी तुम्हाला, तुमच्यासाठी सोन्यानं भरपूर काय केलंय। आता त्याचा उतरता काळ आहे, जबाबदारी तुमच्याकडे आहे। त्याने मला आज तागायत येऊन दिलेलं नाही बैलाने। कारण ज्या दिवशी म्हणजे ज्या टायमाला बैल घेतलाय ना, त्याच्यापासून माझी उन्नतीच होत गेली, एकदम उन्नती होत गेली। आणि त्याने माझ्या डोळ्यात अजून आसरू आणून दिलेलं नाही। आता ती समजा 1 महिन्यात खाली होईल, 9वा महिना चालू आहे। गुड न्यूज भेटते, म्हणजे गुड न्यूज नाही, म्हणजे तुम्हाला सांगतो का वासू हो का कालवड हो, पण बारसा चांगल्यापैकी मी केले। रॅपिड फायर बैलांच्या रिलेटेड, सोन्याच्या रिलेटेड घेतो मी। सोन्याच्या रिलेटेड, सोन्याची आणि कुठल्या बैलाची गाडी चांगली पळाली ही गाडी, म्हणजे 4 बैल पळाल्यात सोन्याबरोबर। जुन्या काळातला कुठला बैल सोन्याबरोबर असतं लय पळाली ती गाडी जुन्या काळातला। तर तुम्हाला काय वाटतं की सोन्याचं सर्वोत्कृष्ट यश कुठलं आहे, की हे यश सोन्याचं सर्वोत्कृष्ट, सोन्याबरोबर असा कुठला एक बैल की त्या बैलानं सोन्याच्या तोडीस तोड पळाला, असा कुठला बैल आहे? सोन्यावर माझ्यापेक्षा ही लोक ज्यादा प्रेम करतात अशी नावं सांगा की प्रचंड प्रेम आहे। सोन्या जवानीत आत्ता असतात, तर आत्ताच्या काळात आता मग मला एक बंगला बांधायला लागला असता किंवा वेअर हाऊस बांधायला लागला असता बक्षीस ठेवायचं। नमस्कार मित्रांनो, मी आलोय सोनारपाड्यामध्ये। सोनारपाडा म्हणजे की अर्थातच एक नाव पुढे येतं सोन्याचं, सोन्याच्या दावणीला आलोय। नमस्कार शेठ। नमस्ते भाऊ। काय नाव आहे गाईचं? गाईचं लक्ष्मी नाव आहे। ह्याला रिटर्न केले ना? हा, हिलाच रिटर्न। आणि म्हणजे डोहाळ जेवणात झालेला, डोहाळा जेवण झालेला आता थोड्याच दिवसात, एकाच महिन्यात, एकच महिना टायमिंग आहे। त्याच्यानंतर तुम्हाला आपला याचा सोला पण मोठा बघायला भेटेल, बरोबर, बारशाचा। ही ह्यो कुठला आणलाय नवीन? हे अँब्युलन्स म्हणून होता। अँब्युलन्स? आपलं नाव का ठेवलंय? त्याच्या मालकाकडे अँब्युलन्स होता, आपल्याकडं कोणी सुंदर बोलतो, कोणी छोटा सोन्या बोलतो, आणि तो घरात वगैरे सर्वीकडे तो घेऊन जातो बारका आमचा। आता हे काय, आणि मित्रांनो अर्थातच हिरो ह्या दावणीचा आणि सोनारपाड्याचा हिरो सोन्या, बघू शकता निवांत आयटीत बसलेला आहे। ते छोट पिल्लू कोंबडीचं सारखं का त्याच्याबरोबर? तो सकाळी जेव्हापासून येतो तेव्हापासून त्याच्याबरोबर, आता संध्याकाळी फक्त जाणार पिंजऱ्यात। पण विशेष बघा की सोन्या बी काय करत नाही, तिला काही करत नाही, कारण तो अंडा वाचला असेल त्याने पिता म्हणून तो त्याच्याकडे असेल। बरोबर, कारण एवढं मित्रांनो बघा अबोल प्रेम काय असतं त्या दोघांकडे करून बघितलं की कळते। काही नाही म्हणजे तोही काय करत नाही, आणि ते विचार एक तिच्या इर्द गिर्द फिरतोय, सोन्याच्या इर्द गिर्द आहे का ना ती कोंबडी। त्याची आई आहे ना, तो छोटा असतानाच वारलेली आहे, तेव्हापासून तो इथे येतो, तो इथंच राहिलेला आहे। कोंबडा आहे का कोंबडे आहे? कोंबडाच होईल, कोंबडा आहे। हा, कोंबडाच आहे। बघा मित्रांनो काय अजब प्रेम असतं। मुख्य प्राण्यांचं भाषा नसते, पण ती भाषा ह्या दोघांना कळत असते। कबूतर ते खाना राहिलेला असतो ना त्याचा, ते टाकून देतात। बरोबर, पण फायदा आहे ह्याच्यामुळे, कशाचा फायदा आहे माहितीये का? किडा असतील किंवा काय काय जे सर्प असतील हे येणार नाहीत नाही येत। तर बघा आता आम्ही सोन्याकडं आलोय म्हणजे काय गप्पा झाल्याच पाहिजेत। चला बसून काय काय गप्पा, काय काय आपण ज्या गोष्टी ह्यांच्याकडून जाणून घेऊया। या बिनजोड प्रकार असेल किंवा छकडी प्रकार असेल, यामध्ये एक मोठं नाव आणि एक सुंदर बैल, चांगला रुबाबदार बैल ओळखला असेल
मी आलोय सोनारपाड्यामध्ये आणि सोनारपाडा म्हटलं की सोनारपाडा एकाच अर्थानं फेमस आहे सोन्यासाठी. तर सोन्याविषयी बऱ्याचशा गप्पा मारायला आलोय जयेश शेट यांच्याकडे. नमस्कार जयेश शेट. नमस्ते सँडी भाऊ. बर, आता बिनजोड तर झाली. बिनजोडला कसा पळाला सोन्या? बिनजोडला खूप सुंदर बैल पळत होता. दोन्या खांदी आतनं बैल पळत होता. आता 2-2.5 वर्षापासून पब्लिकने पळायला लागला बैल. आणि मुळात तो लहानपणी आपण घ्यायचे पहिले हा बैल पब्लिककडनंच पळत होता, पण आपल्याकडे आल्यापासून आतनं पळत होता बैल आणि खूप सुंदर रीतीने पळाला. आणि महाराष्ट्रभर सोनारपाड्याचा किंवा आमच्या फॅमिलीचा अख्ख्या महाराष्ट्रभर नाव गाजवला बैलाने. मी असा प्रश्न का विचारला असेल तुम्हाला की कसा पळाला बैल, कारण त्याच्या मागं आत्ता म्हणजे आपण म्हणू वक्रदृष्टी. कारण मी नेहमी म्हणतो की हा बैल अनेक संकटाला मात देऊन इथं उभा राहिला आहे. त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं संकट आलेलं लंपीपेक्षा त्याच्या पायाच्या आजाराने आहे ना खूप म्हणजे ट्रोल केला आम्ही त्या पायाच्या आजाराने. त्यानंतर लंपीत बैल गावला. आणि आमचे राजू पाटील आहेत वाटेगावचे, बल्लाळ डॉक्टर असतील, नितीन बोकरे डॉक्टर असतील, प्रकाश पवार डॉक्टर असतील, यांनी खूप मोलाचा सहकार्य करून आणि त्याला व्यवस्थितपणे उपचार देऊन बैल निघाला. आणि महाराष्ट्राच्या जनतेचा त्या बैलावर प्रेम आहे. त्यांच्या आशीर्वादाने सुखरूप बैल सर्वावर आजारावर निधन करून बाहेर निघालेला आहे. बरं, पण हा प्रवास सांगा, किती महिने बैल लंपीत होता सोन्या लंपीत कमीत कमीत 2 महिने लंपीत बैल होता. आणि त्याच्यासाठी राजू पाटील, बल्लाळ डॉक्टर असतील, राहुल गोरे असतील किंवा आमची सोन्या फॅन जेवढी टीम आहे त्यांनी अथक प्रयत्न केले आणि डॉक्टरांनी पण अथक प्रयत्न केले. त्याच्यावर मात तो सर्वांवरच करत आलाय आतापर्यंत त्याच्या प्रवासात. बरोबर, मी असं म्हणेन की त्या बैलाची वैयक्तिक जिद्द आहे, म्हणजे अनेक संकटांना सामोरं जायचं आणि त्याच्यावर मात करणं. तर आजारपणावर त्याची जिद्द असल्यामुळे त्यानं मात करू शकली लंपीसारख्या गंभीर आजारावर. लंपीसारख्या आजारावर आहे ना तो जिद्दी बैल आहे. जे मी म्हणजे त्याच्यासमोर बोलतो ना ते सर्व गोष्टी त्यांनी करून दाखवलेल्या आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेल्या आहेत. आणि जो आमचा सोन्या फॅन्स क्लब ची टीम आहे ती अथक प्रयत्न करतात. मग त्याचे चेतन मडवी असो, संकेत असो, भाविक असो, दादा असो, भोसले असो, परत पंकज हे सर्व म्हणजे घेऊ तेवढी नावं कमी. रोज कमीत कमीत ते बैलासाठी रात्री 12-1 वाजता जातात इथनं बैलाचा सर्व सेवा करू. बरं, टीमवर्क आहे एवढा बैल मोठा सांभाळणं. मी नेहमी सांगत असतो, बैल पळताना दिसत असतो पण टीमवर्क खूप मोठं लागतं. आणि सोन्यासारखा बैल आवाढव्य आहे, ॲग्रेसिव्ह आहे, मोठा बैल आहे. आत्ता काल बघा वाईतनं आमची पोरं केतन जगताप, अंचल हे सर्व आलते, दहीवडीतनं आलते पोरं सर्वी. म्हणजे आमची जी टीम आहे ना शोएबपासनं ही सर्व टीम ज्या टायमाला बैल काढायचा असेल त्या टायमाला ऑटोमॅटिक न सांगता आणि न चुकता येतात. आता सोन्याच्या भरपूर मुलाखती घेतल्यात वेगवेगळ्या पैलूचे, पण आज आपण अशी वेगळी मुलाखत घेऊया. बैल एका संकटाला मात देऊन आलाय आणि बरेचसे लोक म्हणत असतील तब्येत अशी का केली बैलाची, कारण सोन्या बघायचा असा भारदास्त सोन्या बघायचा, पांढरा शुभ्र बघायची, तर असा बैल का केलाय? आता त्याच्या पायाच्या आजारामुळं, कारण त्याच्या पायांवर जास्ती लोड यावा नाही म्हणून डॉक्टरांनी सांगितलेलं आहे का बैल ज्यादा तयार ठेवू नका. तुम्ही तयार करायचा बोलला ना का 15 दिवसात मी बैल आहे तसा का पाहिजे तसा तुम्हाला करून दाखवतो. कारण आता बैल लंपीत आहे ना 1 महिना डॉक्टरांनी सांगितलेला त्याला रतीब वगैरे काही देऊ नका. फक्त वैरणीवर बैल होता आणि दूध नव्हता. आणि मुळात बैलाला दूध 8 ते 10 लिटर लागतो. एवढं? हा, म्हणजे दुधाचं मी घरी म्हशी ठेवलेल्या आहेत त्याच्यासाठी. होय. हा, पण दूध कसं असतं, म्हणजे त्याचं विभागणी कशी करताय? एका वेळेस का? नाही, सकाळ संध्याकाळ 2 टाईम. आणि अंडी असतात त्याच्यात दुधात. सकाळी समजा जेवढा आता दूध देईल त्याच्यावर आहे तेवढा पाजायचा. चहासाठी पण दूध घरी जात नाही. दूध 3 ते 4 लिटर घरी विकत आणायला लागतो. पण सोन्याला
सोन्यासाठीच आणलेले आहेत. देव आहे तो माझा. बरोबर. मग त्याच्यासाठीच आणलेले, त्याच्यासाठी सर्व सेवागार आहे. आता ज्यावेळेस बैल कुठलाही घडत असताना त्याला वेळ द्यावा लागतो, तुम्ही देता तो वेळ देता, टीम वर्क. पण त्याच्या जोडीला महत्त्वाचा एक प्रश्न असतो आणि ह्याच्याविषयी बोला की सोना आज एवढ्या वर्ष उभा आहे चांगल्या ऐटीत, त्याच्या मागं पळवण्याचं नियोजन मी स्वतः करतो आणि काका आणि मी दोघं मिळून डिसाईड करतो बैल कसा पळवायचं. आणि बैल हा मी 8 दिवसानंतरच बैल पळवलेला आहे. आता सर्व बैल गाडा मालक सलग बैल पळवतात, ते पळवू नका. त्याच्याने बैलाला कमी काळ बैल म्हणजे कमी काळात बैल पळायचा बंद होतो. जेव्हा तुम्ही बैलाला रेस्ट, कारण ती काही मशीन नाही किंवा मोटर नाही, त्याचा पण शरीर आहे आपल्यासारखाच. जसा म्हातारपण आला, आता एवढ्या वर्ष हा बैल 15-16 वर्ष पळायचा बोलला तर मी जर सलग पळवला असता कधीच विजून मोकळा झाला असता. आणि पळण्याचा कमी येण्यापेक्षा त्याला शारीरिक दुखापत झाली असती, बैल उभा बी नसता राहिला. म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे की फार कमी दिवसात 8 दिवसात तरी काढायचा. 8 दिवसात 3 फेऱ्याला तर 8 दिवसातच काढायला पाहिजे. आमच्या बिनजोडला आहे ना 8 दिवसात 2दा काढला तरी चालेल, कारण एक फेरा पडतो आमच्याकडे किंवा एखाद बार दुसरा फेरा पडतो असं. बरं. आणि 3 फेऱ्यात आहे ना बैल, आता बघा सलग जर आपल्याला 3 मैदान झाले, 9वेला बैल पळतो आपत्यात, मग तो बैल म्हणजे एकदम थकून आलेला असतो. बरोबर. तो रात्रभर वैरण खात नाही, काय नाही. दुसऱ्या दिवशी आपण धुवू, त्याच्यानंतर दुपारनंतर बैल म्हणजे खाया प्यायला लागतो आणि लगेच तो 8 दिवसात म्हणजे 8 आठवड्यात 7 दिवस आहेत. 7 दिवसाचा 1 दिवशी 8 बैल पळतो. म्हणजे आज दुपारी खाणार का लगेच उद्या पळायला जाणार. त्याच्याने बैलाची बॉडी टेक्स्चर वगैरे सर्व किंवा मसल वगैरे कमकुवत होत जातात. म्हणजे ते ठराविक दिवसानं पळवलं पाहिजे. आत्ता सोन्याची सद्यस्थिती काय आहे नक्की, कसा आहे, म्हणजे कशा पद्धतीनं व्यायाम वगैरे काय चालू आहे? व्यायाम म्हणजे बैल रोज चालवायला नेतात पोरं, कमीत कमी 5-6 किलोमीटर, 1.5-2 घंटे, 2.5 घंटे, एवढ्या घंट्यात बैल घरी येतो. सर्व आमचा टीमवर्क आहे पोरांचा, ते घेऊन जातात. पवनी वगैरे पवनी त्याला पळवायचा असेल ना ते 3 दिवस पहिले आम्ही पवनी टाकतो बैलाला. पवनी टाकल्यानंतर एवढा फ्रेश होतो बैल का मला काढा फक्त सांगतो बाहेर. मध्ये तुम्ही घोषणा केली रिटायरमेंट, मग तरी का पळवता बैल? रिटायरमेंट मी रेस कुठे केली आहे, त्याला व्यायामासाठी मी पळवतो. व्यायामासाठीच पळवतो. आणि फॅन्स लोकांची इच्छा आहे, कारण काही जणांनी काय सांगितलं बाईटमध्ये म्हणजे कमेंटमध्ये का सोन्या पळायचा बंद झाल्यापासून आम्ही क्षेत्रात जात नाही मैदानात किंवा काही. आणि फॅन्स लोकांसाठी त्यांची अशी इच्छा आहे बैल कमीत कमी महिन्यातनं जरी तुम्ही पळवा. आणि आपल्याला पण व्यायामाची गरज आहे. आणि त्यांचा जे त्याच्यावर प्रेम करतात, आणि मी सर्व मुलाखतीत तुम्ही ऐकलं असेल का हा बैल माझा नसून संपूर्ण महाराष्ट्राचा आहे, मग त्यांचं पण मला ऐकावं लागतो, कारण ते पण मालक आहेत बैल. बरोबर. म्हणजे एक व्यायामासाठी 1 फेरा पळणार सोन्या? हा, 1 फेरा 15 दिवसात, महिन्यात. पण स्पर्धेत कुठल्या पळणार? स्पर्धेत बिनजोडमध्ये पळणार नाही. आणि छकडीत 3 फेऱ्यात? 3 फेऱ्यात योग आला तर पळवू. पुन्हा योग येतोय? हा, योग म्हणजे फॅन्स लोक बोलली ना का पळवायचा तर. पण ही कसं कळणार तुम्हाला फॅन्स बोलले? डेली इथे येतात, कुठून लांब लांब नाही येतात आणि फोटो दाखवतात बैलाचे, त्यांच्या कमेंट केलेल्या दाखवतात का आम्ही माणूस आहे. आणि आम्हाला म्हणजे तुम्हाला सांगतो पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरपासून माणसं येतात इथं. नागपूर तर महाराष्ट्रातच आहे, दिल्लीपासून, पंजाबपासून, सर्वेकडनं, आपल्याकडे कर्नाटकपासून सर्वेकडनं माणसं आलेली आहेत. कर्नाटक तर समजा आपला बाँड्रीज आहे जवळ, पण आपल्या राज्याच्या 3-4 राज्यानं पण माणसं येतात. बरोबर. मी एकदा इंस्टाग्रामवर लाईव्ह लावतो, त्यावेळेस USA वरनं सोन्याची फॅन, म्हणजे जगात फॅन आहे. आता ह्याच्या जोडीला काय काय मी मुलाखतीत काय काय रोखठोक गोष्टी विचारल्याच पाहिजेत. बैल एवढा देवागत, पण तुमचं कुठंतरी वागणं त्याला सूट होत नाही असं म्हणतात, तर काय सांगाल? माझं वागणं म्हणजे तो औषध वगैरे लावून देत नाही, त्याच्यामुळे मी चाबूक जर घेतला तर बैल शांत राहतो. आणि तो मला बघितल्यानंतर एवढा ॲग्रेसिव्ह होतो मला मारायला किंवा याला. आणि मी जर पुढे जर उभा असलो सुतावर, आमच्याकडे सुतावर बोलतात, तुमच्याकडे कच्च्यावर बोलतात,
तिथं जर मला बघितला का बैल 4 उड्या जादाच टाकणार, जो बैल असेल त्याला ओढतच घेऊन येणार. इन द सेन्स म्हणजे कसं म्हणतो मी, कारण ज्यावेळेस एखादा एवढा प्रसिद्ध बैल असेल त्यावेळेस वागण्यातलाही जबाबदारी असते. म्हणजे तुम्ही कसंही वागला तरी सोन्याचं नाव जोडलं जातं, त्यामुळे ती जबाबदारी आहे का? जबाबदारी आहे. आता तुम्ही आल्यापासून बघितलं असेल मी कुठे होतो, आणि तुम्ही त्या मागे बिनजोड पण झाली तेव्हा तुम्ही मुलाखतीला आलते, तर तुम्हाला वाटलं असेल मी झोपलेलो होतो. मी 6 वाजता, पावणे 6 वाजता मी गोठ्यावर असतो सकाळी. आज पण तुम्ही काय बोलले, तुम्ही झोपलेले असाल. तुम्ही 10 वाजता आले, तुम्ही बोलले तुम्ही झोपलेले असाल. बरं, मी इथं 5:30 वाजता आलेलो आहे सकाळी आज. बरं, आता सोन्याचा जर प्रवास पाहिला तर भरपूर आपण मुलाखती घेतल्यात की त्याचा बिनजोड किती घेतलेत, काय रेकॉर्ड ब्रेक आहेत. पण आता बिनजोडच्या शर्यतीबरोबर ह्या बैलाचा अजून एक चर्चेचा विषय आहे की ह्याच्या पुढची पिढी म्हणजे पैदास, तर कशा पद्धतीनं आता किती पैदास आहेत, काय? 3 पैदास केलेले आहेत ते. 3 पैदास? हां, एक इथे समोर आहे तुमच्या, हां, 2 राहुलकडे आहेत. होय. दैवडीत. बर, आता 3 पैदास करण्या, आता कसं आहे माहिती आहे का, पैदास सोन्याची प्रत्येकाकडे असावी असं वाटतंय. तर काय काय जे गाई मालक आहेत त्यांची इच्छा आहे की सोन्या रेतनासाठी पाहिजे, तर काय सांगाल? कारण रेतनासाठी आपण काय सर्वांना देऊ शकतो बैल. बैलाच्या पायाला दोन्या पण दुखापत आहे मागच्या, आणि डॉक्टरांनी काय सल्ला दिलाय, जास्ती गायीवर बैल जर सटकला बिटकला म्हणजे जेव्हा रेतन करताना पायाला फड्यात बिड्यात बैलाचा वय झालेला आहे आणि त्याचा कॅल्शियम कमी झालेला आहे, फड्या बिड्यातनं कुठनं मागच्या सरला बैल, तर बैल जास्ती दिवस टिकू शकत नाही. बर, आता सोन्याचं जसं जसं वय होईल तसं तुम्ही बघत असाल ह्या बैलाचं वैशिष्ट्य म्हणू की हा बैल म्हणजे जिद्दी होत चाललाय. म्हणजे जसा पहिला होताच, पण ह्याच्या वयात न पळणं, म्हणजे अगदी लंपीसारख्या आजाराला मात देणं, बैल प्रचंड जिद्दी होत चाललाय का जसं जसं वय होईल की ह्याला ते ग्राउंड सोडायचं नाही. जसं आपण इथं बोलतो ना आम्ही बैलांजवळ, जसा तसं त्याला माहिती पडत असेल देवरूपी बैल आहे माझ्यासाठी, तर देवच आहे. आणि ती जिद्द माझी प्रत्येक त्यांनी पूर्ण करून टाकलेली आहे. जे जे बोललेले होते पूर्ण करून टाकलेलं आहे. आणि बैल आहे ना, जसा वय झालाय तशी त्याला जवानी येत चाललेली आहे बैल. मी आता म्हणलं त्याला मैदान सोडायचं नाही, मैदान नाही सोडायचो, फक्त असं शिंगा घासायला लागला ना का सांगतो चला मला घेऊन, आपण समजायचं याला पलायचं आहे म्हणून. तसं आता अवघड आहे का हो बैल सांभाळणं? कारण कसं आहे माहिती आहे का, एवढं प्रेम भेटतं महाराष्ट्रातून, सगळ्या गोष्टी त्याचं खाण्यात पूर्ण सांगितलं. म्हणजे कसं आहे, ज्यावेळेस पळत असतो त्यावेळेस ठीक आहे, आता पळण्यात म्हणजे कमी झालंय, तर सगळ्या गोष्टी अवघड आहेत का ह्याला सांभाळणं, टीमवर? मला त्याला जिंदगीभर सांभाळणं मला अवघड होणार नाही, कारण तो माझ्यासाठी देव आहे. आणि देवासाठी कुठलीही गोष्ट तुम्ही असो कोणी काही कमी करणार नाही. आणि बैल अजून पण आहे तसं, अजून पण बैलाला दूध आत्ता पण चालू मध्ये 5 ते 6 लिटर दूध चालू आहे बैलाला. बरोबर. आणि रतिबात पण 18 प्रकारचा धान्य आहे. काय काय का 18 म्हणजे भरपूरच सांगताय, काय आहे ते? 18 प्रकारची लिस्ट आहे अख्खी माझ्याकडे. म्हणजे मक्का, ज्वारी, बाजरी, नाचणी, शेंगदाणा, उलगा, चणा, जेवढे प्रकार आहेत तेवढे आहेत त्याला. आणि शेंगदाणा पेंड आहे एक टायमाला, मक्याचा आटाणा, शेंगदाणा पेंड आणि डाळ आहे 2 टायमाला. ते तिसऱ्या टायमाला दूध बी सांगितलं तुम्ही, दूध अंडी आहेत, मका आहे, मक्याची कणसं आहेत, गाजर आहेत, भाटूक आहे, मका आहे ओला, वाडा आहे, ऊस आहे. तुम्ही स्वतः बघा. बरोबर. काय काय कुठे. अजून एक महत्त्वाचा प्रश्न, ह्याच्यावर क्लिअर बोला तुम्ही. काय काय लोक इंजेक्शन, स्टेरॉइड ही म्हणजे ऐकून आहे का असं वापरतात, तर सोन्याला कधी केलंय का तुम्ही तसं? आम्ही जिंदगीत करणार नाही, सोन्यालाच नाही, कुठल्याच बैलाला करणार आहे. सोन्याची जर लांबचीच गोष्ट राहिली, आमच्याकडे बैल पळाले नाही ना, आम्ही विकत पण नाही, अशी फुकट देऊन टाकतो. पण ट्रीटमेंट काहीच करत नाही, स्टेरॉइड वगैरे. कारण आत्ता मला तरी असा वाटतो का प्रत्येक मैदानवाल्याने आहे ना, बैल हा पूर्ण जसं आपले क्रिकेटचे सामने असतात, फुटबॉल असतो, कबड्डी असतो, तिथे सर्व चाचणी केली जातो. तशी चाचणी करूनच बैल पळवली पाहिजेत असं मला म्हणजे अख्ख्या महाराष्ट्र बैलगाडी संघटनेला विनंती आहे. कारण बैलावर अन्याय होता कामा नाही कुठल्याही, कारण तो मुका जनावर आहे, त्याला काही सांगू शकत नाही. आणि आपण
पळून झाल्यानंतर बैल विकून टाकतो, मग तो बैल कुठे जातो, काय जातो, आपला नाव केलेला असतो, ते प्रत्येक माणसाने त्याचा भान ठेवायला पाहिजे. तुम्ही थोडं डोपिंग टेस्ट कडे म्हणताय का? डोपिंग टेस्ट कडेच बोलतोय मी. डोपिंग टेस्ट प्रत्येकाची झाली पाहिजे बैलाची. बरोबर. बरं, आता ह्याच्या जोडीला अजून आपला महाराष्ट्र एकदम पुरोगामी आहे सगळं, तर हे देवऋषी लिंबू वगैरे काय असतं का? याच्यावर माझा काही विश्वास नाही. सोन्याला करून बघा ना कोणी पण, मी मैदानात घेऊन येतो, करून बघा, मी त्याच्याबरोबर रेस करतो. त्यांचे देवऋषी पण आणू दे बरोबर. सोन्याला कधीच केलं नाही तुम्ही? आम्ही कधीच नाही. आमच्या देवीची टिकली लावतो फक्त, ग्रामदेवतीची. तो श्रद्धेचा भाग आहे आमच्या. कारण म्हणजे आमच्या गावदेवी मातीच्या नावावर बैल पलतो. गावदेवी प्रसन्न कुमार रिया जयेश पाटील, कुमार साहिल विजय पाटील या नावात पलतो, म्हणून आम्ही ती आमची श्रद्धा आहे देवीवर पहिल्यापासून. आमच्या सर्व याच्यावर पण नाव गावदेवीचाच असतो. बरं, आता ह्याच्या जोडीला प्रश्न, बैल पळत होता त्यावेळेस तारीफ असते, सगळे असते, ज्यावेळेस बैल म्हणतो आपणच रिटायर करतो, आपण ठराविक मैदानात दिसेनासे होतो, काय फरक पडतो का? नाही नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे जर अजून माझे फोटो काढायला लागले रिटायरमेंट केल्यापासून. नाही, पण सोन्याचा काय झालं का, म्हणजे उदाहरणार्थ पळत असताना जास्त लोक जवळ होते, आता समजा पळवायचा बैल त्या म्हणजे आपण म्हणू की आता निवृत्ती स्वीकारली, तर बाकी मग कशा मानसिकतेत होतो का काय बदल, की नाही त्यावेळेस लोक होती आता कमी आहेत? आता उलट माझ्या बरोबर जास्ती लोक आहेत, कारण त्याच्या बैला मुलं आहेत माझ्या मुलं, कारण त्याच्या मुले. कारण काय लोक बोलतात, हा सोन्याचा मालक, नाही तर जयेश पाटलाला कोणी ओळखला नसता, कुठला जयेश पाटील, आणि तुम्ही पण मुलाखत घ्यायला आले नसते, कुठं सोनारपाडा आहे काय आहे. म्हणजे गावाचा पण नाव, माझा पण नाव, आमच्या फॅमिलीचं नाव, सर्वांचंच नाव झाला. बरोबर. तुम्ही जाणीवपूर्वक हे सांगा बरं का, की काय होतंय माहिती आहे का, काय काय बघा हे खूप अगदी म्हणजे गंभीरच आहे, तुम्ही ती बोला स्टेट. काय होतं माहिती आहे का, काय काय वेळेस तुम्ही काय केलं तर सोन्याचा विषय नसतो, त्या सोन्याला ओढलं जातं. सोन्याचे मालक वैयक्तिक काही पण असेल ना तर मला बोला, कारण त्या माझ्या देवाला कोणी मधीत आणू नका, सोन्याचा आणि काही संबंध नसताना त्याला मधीत खेचू नका, कारण त्यांनी माझं नाव पूर्ण जगभर केलेलं आहे, आणि माझ्या मुले त्याचं नाव जाता कामा नाही, एवढी मी प्रत्येकाला विनंती करतो. तशी तुमची जबाबदारी वाटत नाही का, की सोने, कारण हा बैल म्हणजे महाराष्ट्राचा आवडीचा बैल आहे. तुम्ही आपली झाली चर्चा, महाराष्ट्राचा बैल आहे, की एवढं मोठे आपण बैलाचे मालक आहोत, तर आपल्यामुळं त्याच्या नावाला थोडा तडा वगैरे जाणं, ही जबाबदारी तुम्हाला वाटत? आता आम्हाला काय वाटतो का, ते बैलाचं नाव कशाला पुढं करतील. आता आमच्या वैयक्तिक काही असेल, पण बैलाला पुढं करू नका ना, काय ते माझ्याशी हे करा ना. बरोबर. असं काही झालं तरी तुमचं नाव आलं पाहिजे. तो होता का, तो गेला तर काय करून ठेवील, मग त्याला चीड फार आहे माझी. म्हणजे माझ्या विरोधात जे लोक असतात त्याला चीड फार आहे त्या लोकांची, आणि जे जे माझ्या मनात असतं ना ते सर्व मला त्यांनी करून दिलेलं आहे. म्हणून मी रिटायरमेंट घेतलेलं त्याच्या तब्येतीमुळं. कारण दोन्ही पायानी बैल पळून आला का तुम्ही आता पण बघा पाय उचलतो का नाही, आणि आज सकाळपासून बैल बसून होता. सोन्याशी कधी बोलता तुम्ही? सोन्याशी बोलतो म्हणजे आता जसं आपण बोलतो ना, तो सर्व त्याला समजतं काय बोलतो ते. एकटं कधी बोलला होता, ज्यावेळेस घरातल्या कोणाशीच बोलायची इच्छा नाही झाली, मित्रांशी बोलायची, एक गाडी मारताना तेव्हा मी बोललेलो त्याच्याशी, का बस माझी एक इच्छा तेवढी पूर्ण करायची सोन्या, बाकी मी तुझ्याकडनं कुठलीच अपेक्षा ठेवणार नाही. ऐकलं, बसला तो, आणि ती अपेक्षा पूर्ण केली त्याने. बोलला होता? बोलला होतो मी त्याच्याबरोबर, म्हणजे कमीत कमीच 1-1.25 महिना पहिले बोललेलो होतो, कारण माणसं ट्रोल करत होती मला. आता पण काही जण बोलतात जयेश पाटील संपला, गाडीवर बसून शर्ती बघल. आतापर्यंत मी कमीत कमीत माझ्याजवळ 2 बैल करारा म्हणजे त्यांनी विकतच लिहून दिलेले आहेत, जे आमचे AP आहेत सचिन दादा देसले, आणि एक बैल आपण सूर्या म्हणून लवकुश ब्रदर्स नेरे यांनी डायरेक्ट स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेले आहेत मला बैल विकतची. आपण मी मुलाखत मध्ये मी सत्य माणूस आहे, मी काय खोटा आहे, आपण 1 रुपयाही दिलेला नाही. काल पण माझ्यासाठी शिर्डीवरनं बैल भरून आलती, आणि तुम्हाला म्हणजे पुढच्या वर्षी याची मुलाखत घ्यायला तुम्ही स्वतः येणार. आणि आपण मी आतापर्यंत एकही रेस हारलेलो नाही, कमीत कमी 12-13 रेस मी केल्यात या सीझनच्या, एकही हारलेलो नाही रेस. आणि मी जे बोलतात ना त्यांना मी बांधावर बसवणार आहे.
नाही ते मी नाही बसवणार, माझे नंदी बसवतील. मुळात बांधावर बसणं न बसणं हा त्या मालकाचा वैयक्तिक निर्णय आहे. आणि बांधावर बसून प्रेक्षक होणं काय वाईट आहे, कारण बांधावर बसलेलीच सर्व प्रेक्षक नंदीवर प्रेम करतात. माझ्यावर आहे ना, तुम्हाला एक सांगतो, माझ्यावर जेव्हा बैल माझा जेव्हा म्हणजे बंद होतो पलायचा, तेव्हा दुसरा बैल माझ्याकडे तयार होतो. माझा मी वैयक्तिक 25 वर्ष झाले स्वतः नाद करतो. बरं. स्वतः बैल घेऊन आणि 25 वर्षात 5 बैल लागली. आणि तुम्ही आता हे यूट्यूब वगैरे काही सोशल मीडिया नव्हती, नाहीतर मग आमचा इतिहास तुम्ही कोणाला पण विचारा, सातारा, सांगली का म्हणजे सोलापूर, जेवढ्या पुणे भागात जिल्हे 4-5 जिल्ह्यात आहे ना, तुम्ही विचारा. इकडे MP परत म्हणजे आपला वाशिम परत विचारा का आमची बैल कशी पलायची ती. कारण प्रत्येक बैल एक ना एक वर्ष टॉपलाच पळालेला आहे आपल्याकडे. आत्ताच एका बैलाचं निधन झालं तुमच्या. 2 बैलांचं झालं. कुठल्या? पहिला मानक्याने धक्का दिला आम्हाला खूप मोठा, आणि त्याच्यानंतर म्हणजे माझ्या मागं एकदा माझा बॅट पॅच चालू आहे. मी कमीत कमी 6 महिन्यात 2 बैल 2 म्हशी हे गमवलेले आहेत. आणि दवाखाना सतत बैलांच्या मागे आता 8 दिवस झाले. आता सर्व संपलेला आहे दवाखाना माझ्या मागनं. माणक्या मित्रांनो, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बैल हिंद केसरी माणक्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण श्रद्धांजली अर्पित करतोय. पण आता जय शेठ, जर आपण मुलाखत घेतोय, तुम्ही बोलत असता मीडियात, सगळ्या यूट्यूबला मुलाखती होतात. आता सोन्याचं पुढचं भविष्य कसं पाहताय, कशा पद्धतीनं काय गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला? त्या बैलानं सगळं केलं तुमच्यासाठी. मी बोलून त्याच्यासाठी काय करेल ना, तो माझा देव आहे, त्याच्यासाठी मी काय करेन ते फक्त तुम्ही बघायचं. म्हणजे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला काय केले ते दाखवेन. त्याच्या एवढे बोलायला तेवढा मी मोठा नाही झालेलो अजून, कारण त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात देशभरात मला हे केलाय. त्याचे उपकार मी जिंदगीत फेडू शकत नाही. बर. कारण मी आता तेच म्हणत होतो, तुमच्यासाठी सोन्यानं भरपूर काय केलंय. आता त्याचा उतरता काळ आहे, जबाबदारी तुमच्याकडे. आता मी त्याच्यासाठी किती टायमिंग देतो ते फक्त मला, त्याला आणि इथे येतात त्यांना माहिती आहे. मी सकाळी 6 वाजता इथे येतो बैलांजवळ, फक्त त्याच्यासाठी येतो. बाकी माणसं आहेत 2 कामाला, काय मला आलाच पाहिजे असं नाही, पण सेपरेट त्याची देखरेख करण्यासाठी मी येतो. त्याची देखरेख करता करता जेवढे माझ्याकडे जनावर नंदी आहेत किंवा गाई म्हशी आहेत त्यांचा पण मी व्यवस्थितपणे सांभाळ करतो. मी करतो म्हणजे मी त्यांना सांगतो याचा सांभाळ आमची जेवढी टीम आहे, पंकज असेल, संकेत असेल, भाविक असेल, दादासो भोसले म्हणून आहे, कराड भाग आपले सांगली भागातले, ते इथे कामाला जीवापाड म्हणजे त्याला 60,000 ते 70,000 रुपये पेमेंट आहे. पण तो गड्यासारखा इथं आल्यानंतर सेवा करत असतो बैलाची. हा, म्हणजे अख्खा गोठा धुवून काढील, शेण लावायचं, शेण काय त्याला वाटेल ते त्याच्या मनाला, आपण काही बोलायचंच नाही, त्याला वाटेल ते करत राहील. सर्व झाल्यानंतर मग तो टाप टाकून बैल चोलीत राहील, हे करत राहील. एवढं निस्वार्थी प्रेम करणारी बैलावर माणसं आहेत. बरोबर, निस्वार्थी प्रेम. ह्याच्यावरनं मला एक गोष्ट आणि हा प्रश्न विचारा एकानं लावलेला. आपण ज्यावेळेस मी मगाशी थोडासा घेतला तो पदर विचारण्याचा की आपण कधी बोलला, पण बोलण्याबरोबर असतं की आपला बाण तुटतो. कधी तुम्ही त्याच्याजवळ कधी रडलेला, डोळ्यातनं अश्रू कधी ढाळलेले? त्याने मला अश्रू आज तागायत येऊन दिलेलं नाही बैलाने. कारण ज्या दिवशी म्हणजे ज्या टायमाला बैल घेतलाय ना, त्याच्यापासून माझी उन्नतीच होत गेली, एकदम उन्नती होत गेली. आणि त्याने माझ्या डोळ्यात अजून अश्रू आणून दिलेले नाही, आनंद अश्रू दिलेले आहेत खूप वेळेला. तुम्ही व्हिडिओ बघितले असतील, कमी कसा डोका कुटत होतो, काय करत होतो, हे फक्त आनंदात मी हे करत होतो. आता तुम्ही सांगितलं 3 पैदाशी, नक्की गाय पाठीमागे बघत असाल ती गाय लक्ष्मी नाव तिचं. अजून 2 गाय कुठले आहेत? एक बाजार खिलार आहे यांना, एक काजली खिलार आहे. नाही, एक गाय समोर. 3 गाय. पण तिन्ही पण क्वालिटी 5 गाय आहेत.
ते काय आपल्याला दाखवायला भेटणार नाही, आता फोटोत दाखवू शकतो. फोटो तर आहे. पाठीमागे जी गाय आहे मित्रांनो, ती आहे बघा रेतन सोन्याचं केलेलं आहे, लक्ष्मी. ही किती महिन्याची गाभण आहे? आता ती समजा 1 महिन्यात खाली होईल. 9वा महिना चालू आहे. गुड न्यूज भेटते म्हणजे. गुड न्यूज नाही म्हणजे तुम्हाला सांगतो का वासरू हो का कालवड हो, पण बारसा चांगल्यापैकी मी करेन. मी म्हणेन काही हो, पण ती सोन्याचा वंश असणार. वंश असणार म्हणजे माझ्या भावाचा मुलगा असणार. वाह, क्या बात. किंवा मुलगी असणार. त्याच्यात मला आनंद आहे. बरोबर. आता सोन्याचं सगळं करिअरच्या मुलाखती मी घेतलेत कशा पद्धतीने काय, पण तुमच्याकडे जुनी बी बैल झाली, जिंतीचं सोन्या वगैरे तुमच्याकडे यायची. त्या सोन्यावर नाही, ह्या सोन्याचं नाव आहे, मी नेहमी सांगतो. जुना कुठला बैल सोन्याबरोबर असतो? त्या जुन्या सोन्याचं नाव आहे बघा इथे, सोन्या. हा, तेव्हा गोंधळायचे सोन्या. बर. जुन्या काळातला कुठला बैल सोन्याबरोबर असतं लय पळाली असते गाडी जुन्या काळातला? शुगर, महाराज, मानक्या, लक्षा, मोठा लक्षा, या बैलांवर गाडी जाम पळाली. कुठल्या बैलाबरोबर अजून पळायची इच्छा राहिलेली आहे? माझी इच्छा सर्वांबरोबर पळवून झाली आहे, त्याच्यावरच पळायची सर्वांची इच्छा आहे आता. पण ती एक इच्छा प्रेक्षकांच्या मनातली करा की पूर्ण तुम्ही. कुठली ते योग जुळून आला का होणार सर्व. कधी जोडणार योग? आता योग कसे आमचे पहिलेच पहिरे झालेले असतात, महिनाभर पहिले आम्ही फेराडा. आता आहेत ना 10 ते 12 जण वेटिंगला आहेत, आणि प्रत्येकाला मला बैल द्यायचा आहे, कोणाला नाराज करायचा नाही. नाही ते आता वेळ, काय गोष्टीला थांबावं लागतं, वेळ आणि काळ यावं लागतं, स्थिती यावी लागते. आता आमचा पहिरा आहे ना 1 महिना पहिला झालेला. असो त्या गोष्टी, आणि काय गोष्टी वैयक्तिक विषयावर असतात, आपण त्याच्यात जायला नको. पण सोन्याकडे जर पाहिलं तर सोन्यात म्हणजे आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे की हा टप्पा निवृत्तीनंतर असतो की केलेल्या कर्तृत्वाचा. तर तुम्हाला काय वाटतं की सोन्याचं सर्वोत्कृष्ट यश कुठलं आहे, की हे यश सोन्याचं सर्वोत्कृष्ट आहे? पुशेगाव फायनल, मुंबईची एक बिनजोड, आणि कोकण केसरीचा 1 नंबर. आणि मोठे मोठे मैदान, जे मोठे मैदान आहेत तिथे सर्वीकडे राहिले. फलटणला कडनी आमचे बंधू मित्र विनायकदादा देशमुख, जितेंद्रदादा देशमुख, 42 सरकार यांचा सुलतान आणि सोन्या यांनी कडनी 1 नंबर केलेला, पब्लिक कडनी. मालशिरतचा बैलपोळा मैदानाचा, पुशेगावला याच्यात पेडगावात पायाला प्रॉब्लेम असताना बैलांनी 6 नंबर केलेला. कडनी गाडी असून आम्ही पुढं पळत होतो, काही समाजकंटकांनी बैलावर अक्षरशः दगड मारली, ढेकलं, आणि पुढच्या रानात बैल म्हणजे कोणीही असू दे मार पडल्यानंतर थोडा हे होणार, तेव्हा बैल फक्त थोड्यात हे झाला आणि आम्ही अर्ध्या टांग्यात 6 नंबरला राहिलो. नाही तर आमची गाडी 1 नंबरमध्ये म्हणजे 1-1.5 टांग्यात गाडी कडनी पळत होती. असं आपल्याला जेवढा देवाने यश दिले तेवढाच आपल्याला भेटणार आहे. फक्त बैलांवर असं करायला नाही पाहिजे कोणी. कशा पाहता आत्ताच्या बैलगाड्या? आत्ताच्या बैलगाड्या आहेत ना खूप सुंदर चालू आहे. म्हणजे आमची मुंबई ठाणा रायगड कमिटी असो वा आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटना कमिटी असो, त्याच्यात सर्वात मोठा मोलाचा वाटा विलासदादा देशमुख आहेत, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे. आणि आमचे मुंबई ठाणा रायगड पालघर कमिटीचे हे संदीप भाई माली आहेत, आकाश राऊत आहेत, नंदराज शेठ मुंगाजी आहेत, परत विजय शेठ खानावकर आहेत, आणि सर्व कमिटी सदस्य असो किंवा काय खूप उत्कृष्टपणे काम चालू आहे. कमेंट्स करतात तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सोन्याच्या प्रेमींना काय सांगाल? स्पेशली सोन्याच्या प्रेमींना मी एकच सांगतो, कोणी कमेंट करेल त्या कमेंटकडे लक्ष देऊ नका. त्यांना नेट खपवायची सवय असते, ते संपत राहतील. आपला नेट आपण चालू ठेवायचा आणि आपला प्रवास आपण चालू ठेवायचा. नेट वाचवा. हे बघा, हत्ती चालताना कुत्रे 100 भुकत असतात. का हत्ती मागे वळून पाहतो का त्यांना कुत्रे किती आहेत मागे? ती कुत्रे आहेत ती भुकत राहतील. सोन्या परत कधी दिसेल मैदानात? भरपूर त्याला मागणी होत असेल आता प्रमुख पाहुणा म्हणून. कधी दिसेल? कुठल्या मैदानातच नाही होईत, लग्नाला जातो,
लग्नाला बी जातो. बड्डेला जातो, मॅचला जातो, सर्व क्षेत्रात जातो तो. सेलिब्रिटी केलं तुम्हाला. मला सेलिब्रिटी केलाय. तो आहेच पण तुम्हाला केलं. माझा आणि त्याचा फोटो टाकतात त्याच्याबरोबर मला पण केलं. नाही तर असा नसता आला फोटो. नसता. ही तुझ्या बैलाची म्हणून तर देव आहे माझ्यासाठी. केमी आहे. तर मित्रांनो, एक मुलाखत, छोटीशी मुलाखत घेण्याचा प्रयत्न, वेळोवेळी आपण भरपूर काही मुलाखती घेतल्यात. त्याच काय काय रॅपिड फायर बैलांच्या रिलेटेड, सोन्याच्या रिलेटेड घेतो मी. सोन्याच्या रिलेटेड, सोन्याची आणि कुठल्या बैलाची गाडी चांगली पळाली आणि हे गाडी म्हणजे 4 बैलांची 4 बैल पळाल्यात सोन्याबरोबर. आणि 4ही बैल माझीच आहेत समजायची, कारण मी नावं घेतो पण कुठली पळाली ते नाही सांगू शकत. एक झाला तेजा शिरीष शेठ भोईर यांचा, समीर शेठ भोईर यांचा तुफान आणि महाद्या, आणि विनायक शेठ देशमुख लेंगरे आणि जितेंद्र शेठ देशमुख लेंगरे 42 सरकार यांचा सुलतान. हे 4ही बैलांबरोबर अति सुंदर गाड्या पळाल्यात बैलाच्या. बरोबर. कुठला बैल आहे असा की ह्या बैलानं शिकवलं मी त्याच्या गळ्यात पळायला आणि एक चांगल्या पद्धतीनं पळाला? खूप बैल झाली. मथुर पण याच्याबरोबरच पळालेला, जेव्हा दावडीवाल्यांवर होता याच्याबरोबर मथुर पळालाय. तुफान पळाला, तुफान लहान होता, तुफान पण याच्याबरोबर पळाला. अशी असंख्य बैलांनी घडवल्यात. ते काय किती घडवले ते सांगू शकत नाही. वासरांपासून बैलांपासून काही बादबी झाली, काही त्यांनी अति पळवल्यामुळे, काही अजून पळत राहिली. सोन्याबरोबर असा कुठला एक बैल की त्या बैलानं सोन्याच्या तोडीस तोड पळाला, असा कुठला बैल आहे की त्या तोडीस तोड? अजून त्याच्या तोडीस तोड पळालेला बैल नाहीच आहे. एखाद तरी असेल ना? मी काही मोठेपणा सांगत नाही, अख्खे जनतेने बघायचा कुठं सोन्याला कुठला बैल. आजपर्यंत सर्व नंदी हे माझे आहेत, बकासूरपासनं सर्व. पण आजपर्यंत तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा, कुठल्याही व्हिडिओमध्ये ते पण गाडी बांधून, बिन गाडी बांधता नाही, गाडी बांधून सांगतो मी. आणि 2 मैदानात सोल बदली करायला लागला गाडी बांधायचा, कारण एवढा लांब व्हायचा सोल बैल. 2च मैदान सोल ठेवायचा. आणि आमची रिंगीला बैल पलवायचो, आणि रिंगीला कायम सोल बांधलेला असायचा. 2 ते 3 मैदानात सोल बदली असायचा, कारण एवढा लांब व्हायचा सोल. सोन्याबरोबर पळालेला जो पब्लिकनं पळालेला बैल, सोन्या आतनं पळालेला आणि पब्लिकनं पळालेला कुठला बैल चांगला आहे सोन्याबरोबर आजपर्यंत तुमच्या मते? सोन्याबरोबर पळालेला ती 4ही बैल, तीच 4ही बैल अति सुंदर. पान असेल, महाद्या असेल, परत तेजा असेल, सुलतान असेल, अति सुंदर गाड्या पळाल्यात. सोन्यावर माझ्यापेक्षा ही लोक ज्यादा प्रेम करतात अशी नावं सांगा की प्रचंड प्रेम आहे. तुम्हाला सांगतो बघा, विनायक शेठ देशमुख याच्या नावात मैदान घेतलेला, आणि ते दुबईला त्यांच्या बिझनेससाठी असतात, आणि फक्त ते सोन्याच्या मैदानासाठी येऊन सोन्याला पाण्यासाठी, आणि त्यांची कंपनी विकत घेतलेली ते मला माहीत होता. ती मिटिंग म्हणजे दुसऱ्या दिवशी होती. ती मिटिंग त्यांनी 3ऱ्या दिवशी घेतली, आणि तिथे प्रथम क्रमांकाचा बक्षीस मैदानात दिला. राहुल घेत नव्हता, माझ्याकडे दिले. बरं, माझ्याकडे देऊ नका दादा, कारण ते घेत नाही तुम्हाला. त्याने राहुल गोरे यांनी सांगितलं, बोलता आम्ही तुम्हाला फक्त विजिट केला, म्हणजे आमंत्रण केलं आहे. नाही बोलतात, जेवढा माझा प्रेम जय शेठवर आहे, तुमच्यावर आहे, त्याच्यापेक्षा जास्ती प्रेम सोन्यावर आहे. आणि त्याच्या प्रेमापोटी हे माझ्याकडनं 1 नंबरची बक्षीस घ्या. आणि मिलिंद शेठ झाले, यांचा पण खूप जीव आहे. कारण त्यांना वाटला ना बैल असा बिमार आहे, आकाश राऊत असतील, त्यांना वाटला ना कधी का असा बैल थोडासा, आमचे फोन 2-2, 3-3 घंटे चालूच असतात. असं सांगितलं, मग ते रात्री सांगतील शेठ मग जरा व्हिडिओ कॉल करून दाखवा बैल. अशी पण आहेत ना आमची, त्याच्यावर सर्वच प्रेमच करतात. मला तर रात्री 11-12 वाजता माणसं फोन करतात, पोरं बारीक लहान पोरं फोन करतात का सोन्या दाखवा आमच्या पोराला. सोन्या जवानीत आत्ता असतात तर आत्ताच्या काळात आता मग मला एक बंगला बांधायला लागला असता फक्त, किंवा वेअर हाऊस बांधायला लागला असता बक्षीस ठेवायसाठी. त्याच्या म्हणजे 6 जातीत 8 जातीत असतात तर
कडदात लावून 2018लाच कडदात लावलेत त्यांनी. 18ला. बरं. मग आता जर असता तर मला मोठा गोडाऊन बांधायला लागला असता बक्षीस ठेवण्यासाठी फक्त त्याची. मित्रांनो खूप प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला आणि एक दिलखुलास उत्तरं दिली आणि चांगल्या पद्धतीनं एक एक्सप्रेस झाले. ते सोन्याचा प्रवास चालूच आहे, कारण निवृत्त झाला तरी पुढचा प्रवास आहे. अनेक बैलांचा गुरु आहे, तर आता त्यानं ते गुरु पण पुढं चालू ठेवावं आणि अनेक वासरं शिकवावी. तुमच्या दावणीला अजून एक असा सोन्या नाही होऊ शकत, पण सोन्याच्या पावलावर एखादं वासरानं पाऊल टाकावं आणि येणारी पैदास ही सोन्यागत व्हावी अशी आपण प्रार्थना करू. गाय पण सोन्यासारखी आहे, पैदास बी सोन्यासारखी होईल. तोंड बिंड बघा गाईचा, नागपुडीपासून म्हणजे तोंडाचं जे हे असतं तसं आहे आणि तशीच होईल. आणि सर्वांचा आशीर्वाद आहे म्हणजे सोन्यावर, आणि चांगली पैदास होईल आणि त्यांनी चांगली कारकीर्द करावा. सोन्याचं नाव पुढे ठेवा, सोन्या मागणं माझं नाव होईल. बरोबर, हे महत्त्वाचं आहे, तुमचं नाव झालं, माझं नाव होईल ही अपेक्षा मी बाळगतो. जाता जाता शेवटचा प्रश्न, सोन्या कोण होता अशा पुढच्या पिढीनं विचारलं तर काय सांगाल तुम्ही? सोन्या कोण होता नक्की? कोण होता तर आता मी बोलू शकत नाही, कारण आपण आपल्या बैलाची वाहवा सांगायची अख्ख्या आता त्याच्यानंतर अजून समजा टेक्निकल वाढेल तेव्हा प्रत्येकजण यूट्यूबपेक्षा काय अजून भारी येईल, त्याच्यावर बघतील सोन्या काय होता. तर काय मग मला विचारतील का तुम्ही कसा सांभाळ केला किंवा कसा त्याला पळवायचे, काय त्याला खुराक द्यायचे, काय त्याचा व्यायाम द्यायचे हे विचारतील. त्याच्यात मला अभिमान वाटेल. विचार म्हणजे सोन्याला आठवणीत कायम राहणार. आणि तो स्टेटसही फेमस आहे, सोन्याच्या वेळेस जाते मला विसरायचं नाही, मला कायम लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, बैलगाड्याची जोपर्यंत शर्यत परंपरा आहे तोपर्यंत ह्या बैलाचं, ह्या नंदीचं नाव निघत राहणार. त्याच्या दिसण्यातून, त्याच्या पळण्यातून, तर कधी त्याच्या जे शिंगांना कलर देतात त्यातून. मित्रांनो, म्हणूनच मी पाठीमागच्या मुलाखतीत म्हणलं होतं की आपल्या पिढीचं भाग्य आहे की हे बैल बघतोय आपण, ह्या पद्धतीचा बैल बघतोय. असं बैल होणे नाही. सोन्याच्या सगळ्या कारकिर्दीला नेहमीच शुभेच्छा आहेत. आणि मी दारासमोर जेवढा मोठा बैल आहे तेवढा मोठा मी दारातनं निघलो का मला असं त्याचं दर्शन झालं पाहिजे असं मी करून ठेवणार आहे. तर ही इच्छा आहे त्यांची. तर मित्रांनो, मुलाखत कशी वाटली सांगा. आणि तुम्हाला सोन्याच्यातलं काय आवडतं सगळ्यात जास्त? पळणं आवडतं, दिसणं, पण तुम्हाला एक्झॅक्टली काय आवडतं ते सांगा.